हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळ सकाळ पिल्लू आहे ते क्लेसोबत खेळत होती, कारण का तिला ते म्हणजे दिवसभर खेळलेली असते त्या गोष्टींनी सकाळी उठून पण तिला तेच हवे असतं. सो असं काहीतरी चालू आहे तिचं. सो त्याच्यासोबत ती खेळते आणि मग तोपर्यंत मी माझी बाकीची कामं आवरत होती. आणि ती जेव्हा जेवण करायच्या टायमिंगला उठते ना, तेव्हा माझी खूप तारांबळ होती. सो तिला मी कोथिंबीर वडी केलेली, ड्रायफ्रूट्स आणि थोडेसे चिप्स दिलेले. आता स्कूल ड्रेस आता घालेल की नाही काय माहिती. सो त्याच्यामुळे मी पॅक करत होती पिशवीमध्ये आणि टिफिन आणि सगळं पॅक करत होते. नंतर कसं तरी तिला कन्व्हिन्स करून मोबाईल दाखवून आणि मग तिने आहे तो ड्रेस अगदी घातला आवडीने म्हणता येणार नाही, थोडीशी रडली वगैरे, कारण की तिला ती प्रिपेअर होऊन जाते की मला आता मम्मी आणि बाबा सोडणार स्कूलमध्ये. सो त्याच्यामुळे मग ती थोडंसं रडली आणि मग नंतर तिने ड्रेस वगैरे होता तो घातला. आणि तुम्हाला सांगते, मी पहिल्यांदा तिला स्कूल ड्रेस घालते जेव्हा ट्राय केला तेव्हा, आणि नंतर मग मी आत्ता तिला स्कूल ड्रेस घालते आणि ती अगदी नीट दिसत होती, चांगली पण दिसत होती. आता तुम्हाला दिसत असेल तिच्या हातात फोन आहे, कारण की ती रडत होती आणि ती रडलेली जाईल असं मला वाटत नव्हतं. त्याच्यामुळे थोडं तिला बघायला दिला फोन. आणि सर्दी पण तिला झालेली खूप सारी. आणि आता म्हटलं आता शूज वगैरे पण घालूया म्हणून शूज घेतले, पण नंतर मी डिसाईड केलं की जाऊन दे. त्याच्यावरनं नाव नव्हतं टाकलेलं, कारण का सगळ्यांचे शूज सेम असले नाही की मग ते टीचरला शोधण्यामध्ये ना कन्फ्यूज होऊन जातं की कोणतं कोणाचं आहे. त्याच्यामुळे मग मी ते नाही केलं. आणि हे नॉर्मल शूज आहेत ना, ते समायराला माहिती आहेत की हे तिचे शूज आहेत. सो त्याच्यामुळे मग ती दाखवून देते की हे माझे शूज आहेत, कारण का स्कूलमध्ये जेव्हा शूज रिमूव्ह केले आणि स्कूल सुटल्यानंतर आहे ना, टीचर लोक बाहेर घेऊन जातात आणि आपले शूज कोणते आहेत ते त्यांना ओळखायला पण लावतात. सो त्याच्यामुळे ते तिला माहिती आहे. आणि ते रेडी वगैरे झाले. आणि तुम्हाला सांगते, हा पहिला दिवस आहे पिल्लूचा. ऑलमोस्ट तिने स्कूल ड्रेस घालून ती अगदी घराच्या बाहेर स्कूलला जाण्यासाठी निघाले. आम्ही इतके खुश होतो ना, म्हणजे मी तर काल बघितलेलं की पिल्लूला आणि दीपक तिला फर्स्ट टाईम बघत होता स्कूल ड्रेसमध्ये, असं एकदम डोळ्याने बोलतात ना तसं. आणि तो पण खूप एकदम हॅप्पी झाला तिला बघून असं स्कूल ड्रेसमध्ये. आणि ती पण हॅप्पीली निघालेली बाय बाय करत. आणि जेव्हा ती स्कूल बॅग बघते ना, मग तेव्हा ती सॅड होऊन जाते, रडायला लागते. पण आज असं काहीच नव्हतं तिचं. आज एकदम ती हॅप्पीली गेली, कारण का जेव्हा मी तिला रेडी करत होती ना, तेव्हा मी तिला हेच सांगत होती की तुला स्कूलमध्ये आहे ना कलर शिकवणार आहे, आज ग्रीन कलर आहे, मग तू जाशील ना, मग तू हे करशील ना. मग तेव्हा ती ॲग्री झाली. समायरा गेली मला आता ॲज युजल जी डेली कामं आहेत ती आवरायची आहेत, ती आवरून घेते. घरात भरपूर सारा पसार आहे, कारण का पिल्लू आज लवकर उठली, सहाला नाही, सॉरी 6:30ला उठली. त्याच्यामुळे खेळणे बिळणे सगळा पसारा आहे. त्याच्या आधी पसारा होतो, तिने शो केलेली, त्याच्यामुळे ते किचन आवरायचं आहे आणि हा पसारा आवरायचा आहे. आता सगळं आवरते आणि जेव्हा रिलॅक्स होईल, सगळं आवरून घेईल, त्याच्यानंतर मग मी तुम्हाला भेटते. कारण का तीच कामं आणि ते कामं करा, मोबाईल सेट करा, ते नको आहे मला. थोडीशी कामं असं ते काय वाटत नाही, कामं आज भरपूर आहेत. सो त्याच्यामुळे ब्लाऊज वगैरे पण बेडमधून काढायचं मला एकटीला. दीपकला बोललेली, पण दीपकने सॉरी इडली लावल्यात, मला चटणी करायची, ते सगळं करते आणि मग रिलॅक्स तुमच्याजवळ बोलते. कामं आवरली, पिल्लूचं जेवण वगैरे केलं आणि आता ऑलमोस्ट 11:30 वाजले. आता चालली आहे पिल्लूला आणायला. अजून 5 मिनिटांनी निघेल, कारण का म्हणजे ते उन्हात थांबावं लागतं. ऊन भयंकर आहे, त्याच्यामुळे ना टॅनिंग होते. केवढं सारं ऊन आहे, वैताग येतो त्या उन्हातून. म्हणून जाताना मी चालत जाते आणि मग येताना मग तिला ऑटोने आणते, कारण का मी सहन करू शकते, मग ती अजून चिडचिड करते. सो त्याच्यामुळे मग ऑटोने येते. सो आता चालले आणि झालं असं की मी जेवली, म्हणजे इडली खाल्ली आणि मला आता एवढी झोप येते ना, जाम झोप येते. सो आली की तिला भरवेल म्हणून जरासं मला ब्लाऊजचं काम आहे ते करेल आणि मग मी पण झोपे. सो आम्ही निघते आता, डायरेक्ट तिला पिकअप केल्यानंतर भेटूया. निघते. कितीही डाकू बनून गेला तरी टॅनिंग होतं ते होतंच. सो चला पटकन जाऊन येते. आता आम्ही झोपून उठलो, पिल्लू पण जेवली, सगळं काही झालं, मध्ये काही शूट नाही केलं. सो म्हटलं चला आता शूट करते. काय आता ह्याच्या पुढे जे काय होईल ते तुमच्याजवळ दाखवेल. पिल्लू तर आल्या झोपून गेली. आता तर ती खाते डोनट, खाते ती डोनट ना. डोनट दाखव तुझ्या, शो युअर डोनट, दाखव डोनट कुठे आहे, डोनट कुठे आहे. सो चला आता जसं काय होईल ना तसं मी तुमच्याजवळ शेअर करते. आता मी मला ठेवते चहा. घरी पडलाय पसारा, पिल्लूला झाली सर्दी, त्याच्यामुळे कॅमेरा बसतो काय, त्याच्यामुळे मग ती काय आलं, पोटात दुखते. ऑइल लावू कुठे दुखतंय,
इथे दुखतंय, चला बोलते नंतर. आज तर तिची ना खूपच जाम झालेली, सर्दी ताप खोकला तिने पण एकदम आलेलं. सो थोडंसं औषध वगैरे दिलं, स्टीम वगैरे दिलं आणि थोड्या वेळाने तिला बरं वाटलं. मग तिचं ती खेळत होती आणि मी माझं आवडत होते, कारण का पाणी पण आलेलं आणि जेवण पण करायचं होतं. ह्या गोष्टी एकदमच येऊन जातात. सो पटपट आहे ते आवडून घेतलं. त्याच्यानंतर मग दीपक आला, मग इडली फ्राय केली, कारण का सकाळी इडली चटणी केलेली तो घेऊन नाही गेला. सो आल्या मी त्याला पटकन इडली फ्राय करून दिली आणि हाच त्याच्यासाठी डिनर होता. त्याला हेवी असं त्याला रात्रीचं नाही आवडत सध्या तरी आता पुढे काय माहीत नाही. पुढे मला जेवण बनवावं लागणार आहे. मला माहिती आहे पावसाळा सुरू झाला का आता गरमीमुळे ना ते जेवण पण जात नाही रात्रीचं. सो त्याच्यामुळे त्याला इडली फ्राय वगैरे केली आणि पिल्लूला मी ॲज युजल पराठाच करणार होती, कारण का सर्दीमुळे ना मग तिचं ते तिला असं हेवी खाल्लं नाही की मग कसं तरी होतं आणि मग ती खात पण नाही. असं आवडीचा पराठा किंवा असं हलकं काही दिलं ना की मग ती आवडीने खाते. सो मी ते इडली फ्राय केलं आणि त्याला दिलं आणि त्याच्यानंतर मग पिल्लूचं होमवर्क पण घ्यायचं होतं, तिला पण ते पण कन्व्हिन्स करायचं होतं. आता उद्या स्कूलला पाठवेल की नाही हे पण मला गॅरंटी होती, कारण का आताच तिला ताप सर्दी खोकळा तिन्ही पण एकदम होतं. पण म्हटलं जाऊन दे, ॲटलिस्ट होमवर्क तर करून घेऊया. औषध वगैरे पिलं, वाफ वगैरे दिली तर तिला बरं वाटलं तर ॲटलिस्ट मग ती स्कूलमध्ये तरी जाईल आणि तो होमवर्क तरी कम्प्लिटेड असेल. त्याच्यामुळे पटकन त्यांनी खाल्लं, थोडा टाईम स्पेंड केला आणि मग तिच्या होमवर्कला लागलो आम्ही. ओके. बाबांना सांग घ्या ओपन करा. मी ओपन करतो. यश, मी ओपन करतो. ओपन. Where is Shomaira's book? Come. त्याच्यातच आहे. लिव्ह. Oh my God, leaves. There is only one leaf. Okay, so that is leaf, not leaves. Okay, the green color. You have to color here. Color. Later. Color, baby. Good. Yes, my baby. Yes, हात my पकड आता baby. तिचा. Yes. Good. Get up. लिव्ह कलर. Green color. So, Myra, don't work. Okay, I'm going. आता टेक्स्ट Samara, bye. Bye कर बेटा. बाय बुक. Pa. Oh, another book. But there is no book. Which one are you talking? दोन्ही पण Mommy? घे. Okay, let's see. Okay, first one. This is building and blocks. What is it? हे नाही दुसरं, ह्याच्यात राईम्स आहे. Okay, this is rhymes. Building and blocks. Okay. Wait. बिल्डिंग अँड ब्लॉक्स नाही, जनरल अवेअरनेस ते बुकचं नाव आहे. What is the? Hey, look, see. Today's date, 18th. Oh, हा येलो कलर. दिस इज ओके. दिस इज आणि आता हे okay. This ट्री. is the homework. See. नाही No, ह्याला कलर याला finish करायचंय. करू आधी. हे बघ ग्रीन कलर. कुठे ग्रीन कलर घे. Take this one. Finish कर. वाव ट्रीला करा. ट्रीला वा हळू बेटा. वा कर. हा व्यवस्थित पकड. आले वा आले वा. क्लोज कर. हा आले वा. बाय कर बॅगला. बाय कर. गुड नाईट. औषध घ्यायला ती नाहीच बोलत होती. कसं तरी पाजलं आणि मग तिला झोपवून दिलं. तिला तयार वगैरे केलं आणि नेक्स्ट डे तिला पाठवणारच नव्हती स्कूलला, कारण का खूपच ती जाम होऊन गेलेली. सो रात्रीचे डिसाईड झालं आमचं की तिला आता स्कूलला नाही पाठवायचं. तर तिला रेडी वगैरे केलं. खूप किरकिर करत होती. सो ती बसलेली बघा कसं अंग वगैरे तिचं पुसून काढलेलं. सो गप्पा बसलेली आणि फोन बघत होती. फोनमधून ती बाबांना सांगत होती की मला हे हवे, जे बघते ना ते तिला हवे असतं. सो असा होता छोटासा ब्लॉग. जर आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ.